नीतिमंत श्रीमंती असावी असं आमचे ऋषी म्हणतात. म्हणजे घरात येणारा पैसा कसा असावा? तृप्त असावा, कुणाच्या मुंड्यावर गळून येणारा नसावा, कुणाच्या पापाचा नसावा, भ्रष्टाचाराचा नसावा, नीतिमंत श्रीमंती असावी. गंमत अशी आहे की पापाच्या पैशामध्ये लोक सुखाची अपेक्षा करतात आणि पापाच्या पैशामध्ये घर बांधतात आणि वास्तुशास्त्राच्या आधारे बांधतात. पैसा पापाचा आणि घर वास्तुशास्त्रानं बांधायचं, म्हणजे घर शांत असावं. हे शक्य आहे का? म्हणजे एखाद्या मटण शॉपला अहिंसा मटण शॉप नाव दिल्यासारखं ना. पापाच्या पैशाच्या घरामध्ये वास्तुशास्त्र म्हणजे असतं काय की ईशान्येला ईश्वर असावा, देवघर ईश्वर ईशान्येला असावं. देव जरी ईशान्येला असला तरी पोपल्याशिवाय राहणार आहे का? पापाच्या पैशाच्या घरामध्ये आग्नेयाला जर अग्नी असेल तर घरात आग लावल्याशिवाय राहणार आहे का? पापाच्या पैशाच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार वायव्याला वायू असेल तर तो घरातली वादळं थांबवणार आहे का? नाही ना. म्हणजे श्रीमंती माझ्या ऋषींनी कधीच नाकारलेली. घरात येणारा पैसा तृप्त असला पाहिजे, दुसरा तपश्चर्याचा असला पाहिजे, लॉटरीचा असता कामा नये. तृप्ताम तर्पयंतीम ज्वलंत असं म्हटलं. आणि ज्वलंत झरा असला पाहिजे, कष्टाचा असला पाहिजे. कारण लक्ष्मी घरात